नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनलमध्ये. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस रामू नदीकाठी झाडं तोडत होता. इतक्यात त्याचं कुऱ्हाड हातातून निसटून थेट नदीत पडलं. रामू खूप घाबरला आणि तो म्हणाला, अरे देवा, ही कुऱ्हाडच माझ्या कमाईचं साधन आहे. आता मी काय करू? तो नदीकाठी बसून रडू लागला. तेवढ्यात नदीतून एक देवी प्रकट झाली. तिने विचारलं, रामू, तू का रडतोयस बाळा? रामूने सगळं सांगितलं. माझी कुऱ्हाड नदीत पडली, तेच माझं कमाईचं साधन आहे. देवी म्हणाली, थांब, रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड शोधून आणते. देवी नदीत गेली आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. तिने विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामू म्हणाला, नाही देवी, ही माझी नाही, माझी कुऱ्हाड तर लोखंडाची होती. देवी पुन्हा नदीत गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. तिने परत विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? रामू म्हणाला, नाही देवी, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही. देवी तिसऱ्यांदा नदीत गेली आणि रामूची लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. रामू आनंदाने म्हणाला, हा हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे. देवी रामूच्या प्रामाणिकपणाने खूप खुश झाली आणि तिने म्हटलं, रामू, तू खूप प्रामाणिक आहेस बाळा, म्हणून मी तुला बक्षीस देते. आणि तिने रामूला सोन्याची, चांदीची आणि त्याची लोखंडाची कुऱ्हाड सुद्धा दिली. रामू खूप आनंदी झाला आणि देवीला धन्यवाद देऊन घरी गेला. तर मित्रांनो, सांगा बरं, या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो? प्रामाणिकपणा नेहमी फळ देतो, म्हणून नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे. भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसोबत. धन्यवाद.